आज संकष्टी आहे. मग संकष्टीसाठी मम्मी आता मोदक बनवणार आहे. आमच्या इथे एक मिनी वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो. अरे चेपलं काय प्लेट मुळे? तू ताबलंच वाढतो त्याला. कशाला बस असा जोगडा. आज संकष्टी आहे. मग संकष्टीसाठी मम्मी आता मोदक बनवणार आहे आणि गणपती बाप्पाला वस्त्र त्याची तयारी सुरू आहे. का आता का कपडे घालायलायस? बस की उघडाच. हा बस तसाच. काय बनवायलायस तू? लुमीज मेथड. काय लुमीज मेथड. मेथड? स्केचिंग शिकायला प्रज्ञाने ते येते लुमीज मेथड नाही मला नाही येत. मला साधा मेथड येतोय ग्रिड लाईन्सवाला. आज इथे भरपूर पाऊस पडलेला आहे मुंबईमध्ये. सकाळपासून पाऊस सुरूच आहे. आत्ता कुठे जाऊन पाऊस थांबलाय. आणि आता इथे खारुताई बसली होती. खारुताई होती इथे. 2 चिमण्या होत्या. खारुताईने म्हणजे नाही म्हटलं तरी 15 ते 20 मिनिटं खारुताई इथे बसून खात होती. आता कुठे गायब झाली आहे. ची पूजा लवकर झालेली आहे. आणि ही आमचा गणपती बाप्पा. त्यांच्यासाठी आता हे वस्त्र ठेवायचं तिथे. आणि मोठ्या गणपतीसाठी सुद्धा हे वस्त्र मम्मीने तयार केलेलं आहे. बनवायचंय. हे जुनं काढते अच्छा आता. हे जुनं आहे. आणि आता नवीन बनवते त्याला देवा. मित्र नाही आला रे. मिंटो नाही आला. हा आला होता. खायला घातलंस? खाल्लं काय? प्रज्ञांचा एक मित्र आहे कावळा इथे. मिंटो नाव पाडले त्याने. त्याचा व्हिडिओ मी बघू शकता इथे. त्या दिवशी स्कूलवरून आला प्रज्ञान आणि त्याला स्वतःच्या हाताने चपाती खायला घालतो. आणि तो त्याच्याच हाताने चपाती खातो. बाकी आम्ही आले की तो पळून जातो. फक्त प्रज्ञानच्याच हाताने खातो. आणि प्रज्ञानचा बेस्ट फ्रेंड आहे तो. आहे ना मिंटो? पळून जातो. कार्टा आला ना की आमच्या घरात असं सगळीकडनं पसारा होतो. दिवसभर किती पण स्वच्छ करा हा बारका पसाराच करतो. काय सारखा पसारा करतो. आपल्या कृष्णाचं पेंटिंग एवढं कम्प्लीट झालेलं आहे. आता मुकुट बाकी सगळे त्याचे ऑर्नामेंट्स आणि धोती. मेन म्हणजे धोतीवरती भरपूर काम होतं. सो धोतीचा हा पोर्शन मी कम्प्लीट केला आहे. इथला एक पोर्शन कम्प्लीट झाला आहे. हा पोर्शन बाकी आहे पूर्णपणे. आणि ह्याच्यावरती थोडंसं फिनिशिंग द्यायचं आहे. मग आपला धोतीचा पूर्ण पार्ट कंप्लीट होईल. आणि त्यानंतर आपल्याला कृष्णाच्या बॉडीवर काम सुरू करायचं आहे. आणि ॲज युजल पाऊस भरपूर पडतोय. जोरात पाऊस सुरू आहे यार. कुठे बाहेर पण नाही जाऊ शकत अशा पावसात. आमच्या इथे एक मिनी वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो. हा आहे तो वॉटरफॉल. याचा सोर्स या बिल्डिंगच्या टेरेस वरून पडतोय. नारळ आता किसून ठेवलेला गरम भाजून घ्यायचा. हा गूळ इथे मम्मीने बारीक चिरला आहे. बाय द वे ही गोष्ट कोणाला माहित नसेल तर मला मोदक खूप आवडतात. म्हणजे मी दिवसभर फक्त मोदक खाऊ शकतो एवढे मला मोदक आवडतात. आणि मला आठवते मी जेव्हा लहान होतो तेव्हा गणपती जेव्हा असायचे मम्मी 21 मोदकांचा निवेद बनवायची. आणि ते नैवेद्य देवाला दाखवून तेच प्लेट मला द्यायची. आणि मी एका वेळी ते 21 मोदक संपवायचो. आणि आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे मोदक जास्त बनवतात. आणि कोकणी पद्धत अशी आहे की तिकडे उकडीचे मोदक बनवतात. उकडीचेही आवडतात मला, नाही असं नाही. हा तेच तांदळाचे उकडीचे तेच. तर मोदक आणि कानोले जे त्याला नागपंचमीला बनवतात ते मला खूप आवडतात खायला. मी वाट बघत असतो कधी गणपती येतं कधी संकष्टी येते तेव्हा मोदक खायला भेटतं. कोण आहे प्रज्ञान? हे मिंटी आहे. मिंटी कोण आहे? मिंटूची बायको आहे. 3, 2, 1 जोरात कर रे.
आता मी आणि प्रज्ञा निघालोय. आमच्या इथे गणपतीचं मंदिर आहे. सो संकष्टी आहे. सो दर्शनासाठी चाललोय आम्ही. प्रज्ञाने रेनकोट घातलेला आहे कारण पाऊस जोरात पडतोय बाहेर. किती असतील तरी मोदक अंदाजे? 25-30 असतील. 30 असतील. आमचे मोदक तयार झालेले. अरे हे चेपलं काय प्लेट मुळे? तू दाबलंच वाढतो त्याला. नाही तू दाबलंस वरून. मी नाही दाबलेलं, तू दाबलंयस. ठीक आहे, ते दाब होऊ दे जरा. असं खालच्या खालची काढूया आपण. ठीक आहे ना, एवढं काय हे नाही. खालचे आहेत ना. फक्त त्याचं हे बिघडलं बस. बाकी हे आहेत ना व्यवस्थित. काय 100% झाला गेम गेम झाला. 100%. चल. नारळ आणि ते आत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. जय कर प्रज्ञान. येस. मोदक खायची फिलिंगच वेगळी यार. एक नंबर. मस्त झाले. संपणार ये नाही तर संपून जाईल.